श्रोते हो, सुरू करत आहो ज्ञानेश्वरी अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. हा संसार कसा अनित्य आहे हे बिंबविण्यासाठी भगवंत हा 15वा पुरुषोत्तम योग नावाचा अध्याय सांगणार आहेत. त्यासाठी भगवंतांनी वृक्षाचे रूपक योजले आहे. हा सामान्य वृक्ष नाही. ह्याची मुळे आकाशात आणि शाखा व फांद्या हा विस्तार खाली आहे. श्री ज्ञानेश्वर हे रूपक श्रोत्यांपुढे यथासांग स्पष्ट करणार आहेत. श्री ज्ञानदेव म्हणतात की त्यांनी त्यांच्या हृदयावर श्री गुरूंच्या पादुकांची स्थापना केली आहे आणि एकनिष्ठपणाच्या ओंजळीतून सर्वेंद्रिय रूपी फुलांच्या कळ्यांनी अर्ध्य देऊन पूजा करत आहेत. ते ती पूजा पूर्ण तल्लीन होऊन करत आहेत. ते म्हणतात की ह्या चरणसेवेमुळे मला गीतेचा खरा अर्थ कळेल, माझी वाणी मधुर होईल आणि माधवाने सांगितलेल्या ज्ञानाचा आनंद इथे जमलेल्या प्रत्येक श्रोत्याला होईल. जिथे मन आणि बुद्धी पोहोचू शकत नाही ते परब्रह्मतत्व मी शब्दांच्या आवाक्यात आणीन. गुरूंच्या ह्या प्रसादाने मी गीता सांगून तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करू इच्छितो. द्वारकेचे राजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, आत्मस्वरूप प्राप्त होत असताना मध्ये जो विश्वाभास म्हणजे प्रपंच आड येतो, तो प्रपंच म्हणजे एक मोठा वृक्ष आहे. ह्या वृक्षाचे मूळ वरच्या बाजूस आहे आणि ह्या वृक्षाची वाढ खालच्या बाजूला आहे. हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे. ह्याला फळे फुले नाहीत. ह्या संसार रूपी वृक्षास खाली आणि वर दोन्हीकडे फांद्या आहेत. ह्याचे ऊर्ध्व कोणते, मुळाचे लक्षण काय आणि खालच्या बाजूच्या शाखा कोणाच्या, फांद्या कोणत्या आणि त्या कशा उत्पन्न झाल्या आणि ह्याला अश्वत्थ हे नाव कसे प्राप्त झाले, ह्या सर्वांचा निर्णय श्रीकृष्णांनी केला. आणि ते अर्जुनाला म्हणाले की भगवंता, भाग्यवंता, हे निरूपण ऐकण्यास अधिकार संपन्न तूच आहेस. तू एकाग्र चित्ताने मी काय सांगतो ते ऐक आता. श्रीकृष्णांचे प्रेमरसपूर्ण भाषण ऐकल्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी मूर्तिमंत अवधान दिसू लागले. अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला. ते अर्जुनाला सांगू लागले की हा वृक्ष वरती उत्पन्न होतो म्हणून याला ऊर्ध्वमूल म्हणतात. वस्तुतः सर्व काही एकच एक असताना मध्य, ऊर्ध्व आणि अध हे भेद करता येत नाहीत. ऊर्ध्व म्हणजे नादाच्या पूर्वीचा नाद, सुगंधांच्या मुळाचा सुगंध, विषय वासनेशिवाय उत्पन्न होणारा स्वरूपानंद. परतत्वाला मायेच्या प्रभावाने आपलाच विसर पडणे हे ह्या वृक्षाचे मूळ आहे. ह्या मुळाला जाणीव ह्या वृत्तीचा मोड फुटतो. त्याचे पान म्हणजेच सत्व, रज, तमयुक्त अहंकार होय. त्यालाच बुद्धीचा अंकुर फुटतो. त्या अंकुराला मनाचा कोंब फुटतो. हा मोड मग चित्ततुष्ट होतो. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे महाभूतांचे सरळ फोग लागतात. त्यावर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पंचतंतांरूपी पाने तयार होतात. ही पाचही पाने सारखीच वाढतात. चिद्धवृत्ती, बुद्धी, मन आणि पंचमहाभूते ह्या आठांपेक्षा ती निराळी अशी कधीच नसतात. हे विशाल विश्व ह्या आठांना सोडून कधीच नसते. हा वैचित्र्यपूर्ण वृक्षाचे नाव अश्वत्थ आहे. अश्वत्थ म्हणजे आजच्या सारखा उद्या नसणारा. हा वृक्ष तर्क करता येणार नाही इतका प्रतिक्षणी बदलत असतो म्हणून ह्याला अश्वत्थ म्हणतात. तो अव्यय वाटतो. ह्या भव्य वृक्षाचे स्वभावधर्म जो योग्यपणे जाणतो तो जाणता असतो. ह्या वृक्षाची वाढ कशी होते ते परत एकदा सांगतो. चिद्वृत्ती, बुद्धी, मन आणि पंचमहाभूते ह्या आठांच्या वाढीतूनच जारज, उद्बीज, स्वेदज आणि अंडज हे 4 प्रकारचे प्राणी होतात. ह्या शाखांमधूनच त्याच प्रकारच्या अनंत उपशाखा तयार होतात. ह्या शाखा पेशाखांची वाढ त्याच्यातील विकल्प रसामुळे आणि वाढत राहणाऱ्या विकारामुळे स्त्री पुरुष इत्यादी रूपांत होत असते. अशा स्थितीत हा वृक्ष आला म्हणजे अहंकारात असलेले 3 गुण आपापले सामर्थ्य प्रकट करू लागतात आणि त्यामुळे हा वृक्ष आणखी 3 प्रकारांनी पल्लवू लागतो. रजोगुण वाढल्यामुळे मनुष्य जातीरूपी शाखा वाढते. त्या शाखेला मध्ये मृत्यूलोकी म्हणजेच 4 वर्णांच्या फांद्या दाटीने फुटतात. त्यांना विधिनिषेधाची पाने फुटतात आणि वेद वाक्यांचा कोवळा पाला फुटतो. अर्थ आणि काम ह्यांची वाढ होऊन इहलोकीच्या क्षणिक सुखाचे कोंब येतात. ही पाने गळतात आणि नवी येतात. मनुष्य शाखांना पंचतंत्र
मात्रांची आवडरूपी कोंब निघतात आणि ह्याच शाखांतून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा उपभोग घ्यावा अशा तीव्र इच्छांची मोड येतात. ह्या वाढीला मनुष्य लोक म्हणतात. तमोगुणाची वाढ सुरू झाली की मनुष्य शाखांना नीच कुकर्मांच्या फांद्या खाली फुटतात. अपप्रवृत्तीचे बळकट आणि सरळ सोट निघून त्याला प्रमादरूपी पाने आणि डहाळ्या फुटतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांच्या ऋचांमध्ये जे नियमाने निषेध सांगितले आहे त्याचा पाला अग्रभागी फुटतो. अथर्ववेदातील परपिडेचा 3 पानांचा वासनारूपी वेल पसरतो. वाईट कर्मांची मुळे मोठी होतात आणि त्यांना जन्मरूपी पुष्कळ शाखा फुटतात. त्या वाईट कर्माला भुलून गेल्यामुळे त्याला नीच योनीचा मोठा फाटा फुटून कर्मभ्रष्टाच्या जातीत जावे लागते. पशुपक्षी, विंचू, सर्प ह्यांच्या आडव्या फांद्या फुटतात. त्यांना नरक भोगाची प्राप्ती होते. हिंसा आणि वाईट संगत ह्यामुळे अनेक जन्म घ्यावे लागतात. मनुष्यरूपी फांदी ही खाली जाणाऱ्या फांद्यांची मूळ असून त्यापासून संसार वृक्ष वाढतो. मनुष्य शाखेला कर्मे करावीच लागतात. त्यामुळे दैव तयार होते आणि दैवाप्रमाणे जन्म पुनर्जन्म हा पर्णविस्तार होतो. तमाचा जोर कमी झाल्यावर सत्वगुण वाढतो. त्यावेळी मनुष्य शाखेला सुवासनेचे अंकुर येतात. त्यातून तेजस्वी बुद्धीची पाने निघतात. सद्वृत्तीचे कोंब फुटतात. सदाचाराच्या उपफांद्या फुटतात. तीव्र आणि कठोर तपांचे फोक निघू लागतात. ही वाढ वर जाणारी असते. विपुल यज्ञातनी डहाळ्या सरळ वाढून स्वर्गापर्यंत पोहोचतात. काही शाखा मोक्षापर्यंत आणि काही शाखा आत्मतत्वापर्यंत पोहोचतात. रविचंद्र इत्यादी ग्रह, पितर, ऋषी अशा आडव्या फांद्या फुटतात. ह्यापेक्षाही उंच अशा शाखांवर इंद्रादी लोकरूपी फळे येतात. हा वृक्ष बुडाशी लहान असतो आणि त्याची वाढ वर होते आणि त्याला मोठी फळे येतात. त्यानंतर ब्रह्मदेव आणि शिव ह्यांपर्यंत वरच्या दिशेने शाखा फुटतात. पुष्कळ फळे आल्यामुळे फळांच्या भारामुळे फांद्या खाली लवून मुळाशी टेकतात. त्यामुळे हा संसाररूपी वृक्ष ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याच्या मुळाशी ज्ञानाच्या वाढीने पुन्हा लवतो. त्या पलीकडे जीवाची वाढ नसते. तेथून पुढे ब्रह्मच असते. एकट्या एवढ्या अफाट वृक्षाचा छेद करून जीवाशिवाचे ऐक्य कसे साधायचे? हा संसार वृक्ष सत्यत्वाने नसतोच. ह्या वृक्षाचे मूळ अज्ञान आहे. त्यामुळे ह्या वृक्षाचा नाश करणे म्हणजे अज्ञानाचा नाश करणे होय. ज्ञानरूपी खड्गानेच हा वृक्ष तोडता येईल. हे खडग प्राप्त करण्यासाठी दृढ बुद्धी आणि वैराग्य हवे. ह्या खड्गाला निष्ठेचे तेज चढवावे. हे साधण्यासाठी चित्तपूर्ण अहंकार रहित करून अद्वैत भाव दृढ करावा. मग सर्व वस्तू आत्मतत्वमय दिसू लागतात आणि परब्रह्माचा अनुभव येऊ लागतो. असे हे दृढ निश्चयी ज्ञानी माझे धाम मिळवतात. ज्यांना ह्या धामाची प्रभा अनुभवास येते त्यांना विश्व दिसेनासे होते आणि ते मद्रूप होतात आणि जन्म मृत्यूच्या पलीकडे जातात. भगवंतांनी संसाररूपी वृक्षाचे वर्णन अर्जुनाला सांगितल्यावर त्यांच्या मनात अशी शंका निर्माण होते की भगवंताचेच रूप झाल्यामुळे ज्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही ते प्रथमपासूनच भगवंतांचा भाग होते किंवा काय? ह्या चौकस जिज्ञासेच्या उत्तरादाखल भगवंत अर्जुनाला सांगतात की जे त्यांच्या ठायी येऊन परतत नाहीत असे 2 प्रकारचे लोक असतात. ते भगवंतापासून निराळे असे नसतातच. अज्ञानी लोकांना ते भिन्न आहेत असे वाटते. ह्या अज्ञानाचे कारण माया असते. भगवंतांचा अंश जेव्हा देहरूपात येतो तेव्हा त्या अंशाला मी विश्व चैतन्याचा भाग आहे हे स्मरत नाही. मी देह आहे असे त्याला वाटते आणि प्रकृतीकडून घडत असलेल्या सर्व कृतींचे कर्तेपण तो स्वतःकडे म्हणजे त्या देहाकडे घेतो. तो तन्मंत्रांचा दास होतो. मनाच्या रथात बसून तन्मंत्रांच्या विषयवस्तू असलेल्या नाद, श्री, सौंदर्य, चवदार पदार्थ, सुगंध ह्यांच्या मागे धावतो आणि त्या सुखाचा उपभोग घेतो. माझा अंश असलेल्या त्या जीवात्म्याला जेव्हा शरीर सोडावे लागते तेव्हा तो त्याच्या पंचतंत्रमात्रांवरील संस्कारांना बरोबर घेऊन दुसरा देह स्वीकारतो. त्यानंतर त्याला स्वर्ग अथवा अधम योनी मिळाली तरी तेथेही तो सुखोपभोगांच्याच मागे लागतो. देहामध्ये चैतन्याचा अंश आला म्हणजे प्राणी जन्माला आला असे वाटते. तो अंश निघून गेला की प्राणी मेला म्हणतात. आत्मा नाहीसा होत नाही. तो अखंड आणि अव्ययी आहे. तो कोठे जात नाही आणि कोठून येत नाही. हे ज्ञान केवळ ग्रंथपढिकांना होणे शक्य नाही. त्यासाठी माझी सर्व व्यापकता पटावी लागते. सूर्यासकट सर्व तेजवस्तू
तेज माझे आहे, चंद्र मी आहे आणि अग्नीतल्या उष्णतेच्या शक्तीने अन्न शिजते व पचते ती शक्तीसुद्धा मीच आहे. अशा प्रकारे सर्व जग मी आहे आणि जगाचा निर्वाह ज्यावर होतो ते धान्य मी व जीवनाचे मुख्य साधन जो जठाग्री तोही मी. असे असताना जगामध्ये काही माणसे सदासुखी असतात आणि काही नेहमीच दुःखी असतात. प्राण्याची बुद्धी ही या भिन्नतेचे कारण आहे. प्रत्येक पुरुषाच्या चित्तामध्ये मी अमका अमका आहे ही कल्पना ज्या ठिकाणी स्फुरते ते तत्त्व सर्व प्राण्यांमध्ये एकच असते. त्यात एकतत्वाचे ज्ञान असले म्हणजे सुखदुःख ह्या कल्पना फोल होतात. ज्याला हे ज्ञान होत नाही तो सुखदुःखांदी कटकटीमध्ये अडकतो. सर्व प्राण्यांच्या हृदयात मीपणाची कल्पना आधारित असते. अशी जी बुद्धी तीही मीच आहे. त्यासाठी योग अथवा ज्ञान ह्यांपैकी एका रस्त्यावर दृढ निग्रहाने पाऊल ठेवावे लागते. वैराग्यपूर्ण संतांची संगती आणि गुरुचरणांची सेवा ह्यांनी हे साधते. ह्यामुळे ऐहिक अहंकार भाव अविचल आत्मतत्वात मग्न होऊन राहतो आणि हे सर्व मीच घडवून आणतो. संसार प्रिय असणाऱ्या पुरुषाचा वारंवार भ्रमनिरास होत असतो आणि त्याच्या वाट्याला दुःख येत असते. ज्ञान होणे आणि अज्ञान होणे ह्यालाही मीच कारणीभूत असतो. माझे खरे स्वरूप न समजल्यामुळे मला जाणण्यासाठी खटपट करावा लागला आणि त्याच्या 3 शाखा झाल्या. त्या 3ही शाखांनी माझेच वर्णन केले आहे. उपनिषेदसुद्धा अहम ब्रह्मास्मि ह्या वाक्यापाशी येऊन मौन होतात. तिथून पुढे मीच जिज्ञासूला घेऊन जातो आणि अहम ब्रह्मास्मि चा अनुभव प्राप्त करून देतो. त्या अद्वैत भावाचा अनुभव घेणाराही मीच असतो. श्रीकृष्ण परमात्मा ह्यांच्या मनातील बोध अर्जुनाच्या शुद्ध अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होताना भगवंत पाहतात. अर्जुनाला होणारा आनंद वाढत जातो आणि तो भगवंतांना म्हणतो की प्रसंगानुरूप भगवंतांनी जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले ते त्यांनी परत एकदा स्पष्ट करून सांगावे. अर्जुनाच्या ह्या जिज्ञासेचे भगवंतांना कौतुक वाटते आणि ते म्हणतात की माझे निरुपाधिक स्वरूप मला पुन्हा सांगा. अशी इच्छा व्यक्त करून तू मला सुख देत आहेस. श्रीकृष्ण भगवान निरुपाधिक स्वरूप सांगण्यासाठी उपाधींचे वर्णन 2 प्रकारे करतात. निरुपाधीविषयी बोलताना झाकणारे आणि झाकलेले ह्या दोन्ही उपाधीच होत. ह्या दोन्हीविषयी जेव्हा पुढे काही बोलता येत नाही आणि अबोलपणे सुचविलेले उरते ते निरुपाधी असते. स्वरूपावरील उपाधी काढून टाकून विचार केल्यावर जे बाकी राहते ते शुद्ध स्वरूप असते. ह्यात काही शंकाच नाही. ज्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही त्याचे वर्णन आजूबाजूच्या गोष्टींनी करावेच लागते. भगवंत पुढे म्हणतात की सांगतात अर्जुना ह्या संसाररूपी विशाल नगरात 2च पुरुषांची वस्ती असते. तिसरा एक जण आला की तो ह्या नगरात सकट दोन्ही पुरुषांना खाऊन टाकतो. ह्या 2 पुरुषांपैकी एक अक्षर हा अंध पंगू आणि वेडा असतो आणि दुसरा अक्षर धडधाकट असतो. सांख्यांच्या महातत्वपासून गवताच्या काडीपर्यंत जे जे काही आहे ते हा क्षर पुरुष आहे. ह्यालाच काही जण जग असे म्हणतात. 36 तत्वांचे मिळून बनलेले क्षेत्र म्हणजे क्षर पुरुषच होय. ऐहिक आणि पारलौकिक सुखांच्या मागे लागलेल्या त्या चैतन्याचे नाव क्षर पुरुष आहे. 13व्या अध्यायात मी क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते सांगितले होते. तोही क्षर पुरुषच असतो. थोडक्यात हा जीवभाव आणि तुला सांगितलेला चैतन्य भाव हे दोन्ही मिळून जे सर्व होते ते क्षर पुरुष होय. अक्षर पुरुष स्वतःला जाणत नाही. त्याला यथार्थाने आपण आत्मतत्व आहोत हेच कळतच नाही. मातीच्या ओल्या गोळ्यामध्ये धूळ नसते आणि भांड्यांचा आकारही नसतो. हा अक्षर पुरुष तसाच असतो. त्याला अव्यक्त असेही म्हणतात. येथे अज्ञानाचा जन्म होतो. ते अज्ञान कृतिशील होते किंवा शांत राहते. या अक्षर पुरुषापासून जीवभाव उठतो आणि प्रथम वर्णिलेले जे विश्वरूप चैतन्य त्याचा जन्म होतो. येथूनच विश्वचैतन्य आणि जीवचैतन्य ह्यांची उत्पत्ती होत राहिली नसती तर या अक्षर पुरुषाला ब्रह्म म्हणता आले नसते. ह्याचा कधी क्षर होत नाही, ह्याचा कधी नाश होत नाही, म्हणून ह्याला अक्षर म्हणतात. क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही अवस्था खऱ्या नाहीत. त्यांच्यावर अतिक्रमण करणारे एक ज्ञानतत्व आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञान स्वतः हरपून जाते. ही उत्तम पुरुषाची अवस्था असते. हा उत्तम पुरुष क्षर आणि अक्षर ह्यांपेक्षा खूप निराळा असतो. जेव्हा कल्पांत होतो तेव्हा सर्व विश्व जलमय होते. त्यावेळी जलतत्व आणि पृथ्वीतत्व अशा भिन्न कल्पनाही करता येत नाहीत आणि तसे जाणणाराही कोणी राहिलेला नसतो. अशी जी अवस्था ती परमात्मा म्हणून ओळखली जाते. परमात्मा हा शब्द सूचक आहे. तो शब्द म्हणजे ती वस्तू किंवा अवस्था नाही. परमात्मा कसा आहे
हे त्या अवस्थेपासून दूर राहून सांगता येणार नाही आणि त्या अवस्थेला पोहोचल्यावर बोलणेच शिल्लक राहत नाही. पण अशी अवस्थाच नसते असे मात्र म्हणता येत नाही. त्यामुळे उत्तम पुरुष नाही असे म्हणता येत नाही. हे तत्त्व स्वतःचा विकास पाहून विश्व होते आणि अंकुचन पाहून अव्यक्त होते. ह्या अवस्थेची तुलना करता येत नाही, म्हणून ते अनुपमेय आहे. असा जो उत्तम पुरुष तो मी आहे आणि वर्णनापलीकडचे हे माझे निरुपाधिक रूप आहे. ज्याच्या चित्तात ज्ञान सूर्याचा उजेड पडू शकतो, तोच माझे हे निरुपाधिक पुरुषोत्तम रूप अनुभवू शकतो. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला सर्व शास्त्रांचे एकमेव ध्येय म्हणजे परब्रह्म तत्व म्हणजे काय ते समजावून सांगितले. सर्व तत्वज्ञानाचे मंथन करून काढलेले गीतारूपी सार अर्जुनाच्या हाती दिले. परब्रह्म तत्व शब्दांमध्ये मांडणे अशक्य असून सुद्धा ते गीतेचे मंत्र उच्चारण्यासमोर उभे राहते. भगवंतांच्या अंतरंगातले ज्ञान अर्जुनासाठी गीतारूपाने बाहेर पडले. जो कोणी ह्या गीतेचे योग्य ज्ञान करून घेईल त्याचे सर्व अज्ञान नष्ट होईल आणि त्याला मोक्षप्राप्ती होईल असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. अर्जुनाला पावन करणारी ही गीता संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्राला आवड नसतानाही ऐकावी लागली. तीच गीता ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेमध्ये त्यांच्या श्रोत्यांसमोर मांडली आणि याच ठिकाणी अध्याय 15 पुरुषोत्तम योग समाप्त होत आहे.